कशी गंमत आहे बघा. खूप आधीच्या काळी रेकॉर्ड्स असायच्या, त्याच्यानंतर कॅसेट्स होत्या, मधल्या काळात सीडीज आल्या आणि आता आपल्याला जास्त सीडीजही पाहायला मिळत नाहीत, कारण आपण गाणी फोनवरती किंवा आयपॉडवर MP3 फॉर्मॅटमध्येच ऐकतो. त्यामुळे मला खात्री आहे की तुमच्या घरी सुद्धा वेगवेगळ्या सीडीज पडून असतील, त्यांचा फारसा वापरही होत नसेल. मग अशा अगदी टाकाऊ सीडीजचा वापर करून आपण काहीतरी आकर्षक तयार करू शकतो का? चला, सुमितकडे यावर एक छानसं उत्तर दिसतंय. नमस्कार, मी सुमित. खरं तर आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या जुन्या सीडीज सहज असतात आणि त्या आपण नंतर काय करायचा असा प्रश्न पडतो. मग आपण त्या टाकून देतो किंवा त्याचा वापरही होत नाही. या सीडींना आपण वेगवेगळ्या प्रकारे वापर कसा करू शकतो किंवा त्याचा डेकोरेशनसाठी कसा वापर होऊ शकतो ते बघूयात. ह्या काही जुन्या सीडीज आहेत, त्या मी आता कट करून घेणार आहे, ज्या सहज कट होतात. हां, अशा प्रकारे हे मी सीडींचे तुकडे कट करून घेतलेले आहेत. आपल्याकडे जुने आरसे असतात किंवा आपल्याकडे जुन्या फोटो फ्रेम्स असतात, तर त्याला मी आता ते डेकोरेशन करण्यासाठी वापरणार आहे. साधारण हे असे आपण बाजूनी त्याच्या लावून घेऊ शकतो आणि सिल्वर पार्ट जो आहे, जो चमकतो, ज्याच्यात 7 रंग दिसतात, ते आपण सगळे दिसायला लागतील इथे. अशा प्रकारे हा वेस्ट सीडीज कट करून आपण एका आरशाला बॉर्डर लावलेली आहे सीडीजची आणि त्यापासून हा एक वेगळा आरसा तयार झालेला आहे. त्याचप्रमाणे ह्या सीडीजना मी आता वेगवेगळ्या प्रकारच्या टिकल्या आणि मनी लावून डेकोरेट करून घेत आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन्स, टिकल्या किंवा आपल्याकडे असणाऱ्या घरगुती टिकल्या आपण वापरून अशा प्रकारे सीडीच्या उलट्या बाजूला आपण वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या डिझाईन्स आपण करू शकतो. अशा प्रकारे ही सीडी वेगवेगळ्या प्रकारे डिझाईन करून तयार झालेली आहे. अशा प्रकारे सीडीजचा वापर करून आपण कॅन्डल स्टँड तयार करू शकतो, मिरर तयार करू शकतो किंवा आपल्या घरी एखाद्या काचेची विंडो असेल तर त्यालाही आपण सीडीज लावून आपण एक वेगळा लुक देऊ शकतो. अशा प्रकारे सीडीजपासून वेगवेगळ्या गोष्टी तयार होऊ शकतात. आता तुमच्याकडे सीडीज असतीलच तर त्या तुम्ही एक्सप्लोर करा आणि अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी तयार करू शकता.